राज्य मराठी नाट्य परिषद 100व विभागीय नाट्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभरराव देसाई, आमदार मकरंद पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेजी, संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेलजी, अभिनेते मोहन जोशीजी, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही माफ करा, सर्व मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व रसिक प्रेक्षक सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा आजच्या या दिवशी देतोय. खरं म्हणजे महाबळेश्वरमध्ये नाट्य परिषद नाट्य संमेलन होत आहे यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. आणि खरं म्हणजे माझ्या जन्मभूमीमध्ये या उपस्थित सर्व कलावंतांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या प्रदेशात नाट्य संमेलनाच्या रूपाने खरं म्हणजे भरलेला नाट्यकलेचा हा मेळा आणि मराठी संस्कृतीची समृद्धी दर्शवणारा खऱ्या अर्थाने कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम 100 वर्ष अखंड साजरा होतो हे तर सगळं रेकॉर्ड ब्रेकच आहे. म्हणजे 100 वर्ष या नाट्य संमेलनाला होत आहे. खरं म्हणजे एखादी संस्था सुरू होते परंतु कालांतराने त्याच्यामध्ये काही अडचणी येतात. परंतु हे जे काही मराठी नाट्य परिषद जी आहे आपली आज महाबळेश्वरमध्ये होती आहे आणि 100वा हे नाट्य संमेलन होत आहे हे खरं म्हणजे हे सगळे विक्रम मोडणारं हे नाट्य संमेलन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला वाटतं मगाशी मला आमदार महोदयाने सांगितलं आपली महाबळेश्वरची शाखा देखील 2015ला सुरू झाली आणि आज आपल्या महाबळेश्वरमध्ये देखील गावागावामध्ये नाट्य कलावंत आहेत, रसिक प्रेक्षक आहेत. ही देखील एक आपली खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक एक संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मराठी माणसाच्या रंगभूमीवरील निखळ प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे आपल्या धरती तसेच चोखंदळ मराठी प्रेक्षकांचेही मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अगदी तंजावर पासून तर सांगलीपर्यंत ही नाट्यकलेची श्रीमंती जी आहे सर्वदूर पसरलेली आहे. जिथं जिथं मराठी माणूस पोचला तिथं तिथं नाटक पोचलं आणि त्यामुळे याला एक मोठा इतिहास आहे आणि त्यामुळेच आपण 100वे नाट्य संमेलन आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरं करत आहोत. महाबळेश्वर पाठोपाठ राज्याच्या विविध भागात अशी संमेलन होत आहे. आतापर्यंत किती झाले प्रशांतजी? 5 झाले. आता आणखी नगर, नागपूर, मुंबई या संपूर्ण शहरांमध्ये अशा प्रकारची नाट्य संमेलन होतील. खऱ्या अर्थाने एक चळवळ आहे, ही समृद्ध करण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहे आणि म्हणून या गौरवशाली आणि समृद्ध नाट्य चळवळीचा विस्तार महाराष्ट्रभर ही सर्व मंडळी करत आहे याचा विशेष आनंद आहे. आणि संगीत रंगभूमीपासून तर आजच्या रंगभूमीपर्यंत आजवर अनेक महान कलाकार झाले. त्या सर्वांनी नाटक समृद्ध केलं. नाटकामध्ये सिनेमासारखं काही रिटेक करायचं काम नसतं. जिवंत कला हे आपल्याला आपल्या रसिक प्रेक्षकांना याला पेश करायची असते. त्यामुळे ही देखील एक अतिशय समृद्ध आणि कठीण कला आहे. गंभीर, विनोदी, प्रायोगिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांवर मराठी प्रेक्षकाने उदंड प्रेम केलं आहे. त्यामुळे मराठी कलाकार चित्रपटात काम करतात आणि रंगभूमीची मात्र सेवा करतात असं आपण म्हणतो. हा सेवाभाव हेच नाट्यसृष्टीचं वैशिष्ट्य आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो गडकरी रंगायतन एखादं नाटक आलं समोर की 3:30 पासून रांगा लागलेल्या असतात. आदल्या दिवसापासून एवढे रसिक प्रेक्षक ठाण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील गर्दी आहे. हे खऱ्या अर्थाने हे नाट्य कलावंतांना एक आपण जेव्हा दाद देतो तेव्हा तो कलावंत आपली कला जी आहे अधिक समृद्ध करतो. आणि म्हणून
परवा आपण राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते आपले अशोक सराफ यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. मराठी नाटक चित्रपट सोबत हिंदी भाषेतही अशोक सराफ यांनी आपला ठसा उमटवला. कलेच्या जोरावर रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलं. त्यामुळेच राज्यातील सर्वोच्च पुरस्काराला त्यांनी गवसणी घातली. खरं म्हणजे प्रामाणिकपणे कलेची सेवा केली तर सर्व मान सन्मान यश प्रतिष्ठा आपल्याला मिळते. पण प्रामाणिकपणा कष्ट मेहनत आवश्यक आहे, तळमळ आवश्यक आहे. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप आवश्यक ते बदल रंगभूमीने केले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आणि म्हणून 100 वर्षाचा सुवर्णकाळ नोंदवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जाते आहे. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक कलाकारांचा सहभाग लाभलेला आहे. शतक महोत्सवी वर्षात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने अशा विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अशा ज्या अगदी पडद्याच्या मागे प्रसिद्धीच्या मागे न लागता छुप्या टॅलेंटपर्यंत ज्यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, असे कलावंत देखील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून याचा मला खूप आनंद आहे. आज रंगभूमीला नव्या आव्हानांचा सामना करावा लागतोय. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, जेव्हा कोविडमध्ये देखील आपण पाहिलं, माझ्याकडे प्रशांतजी यायचे, अनेक लोक यायचे आणि सांगायचे की असा असा प्रॉब्लेम आहे. पण मी लगेच, माझी पद्धत वेगळी आहे, करतो बघतो असं काय करत नाही. मी लगेच फोन उचलून समज अधिकारी कलेक्टर असेल कमिशनर त्याला सांगतो आणि त्यावेळेस आपण अनेक निर्णय घेतले आणि आपल्या लोकांना जे काही सहकार्य करण्याची आवश्यकता होती ती केली. ही आमची जबाबदारी आहे. खरं म्हणजे हे काही आपण कुठलं कोणावर उपकार करत नाही. आणि म्हणूनच आज आपण राज्याच्या माध्यमातून 75 नाट्यगृह उभारण्यासाठी 9,33,00,000चा निधी आपण मंजूर केलेला आहे. त्यामध्ये 52 नाट्यगृह आहे, ते आपण आणखी अपग्रेड करू, चांगली करू आणि नवीन जे आहेत ती अतिशय चांगली करू. त्यामध्ये एक कमिटी आपण स्थापन करू. त्या कमिटीमध्ये आपण अध्यक्ष म्हणून तर असा आपल्याला जे कोणी सहकार्य आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये हे करू की नाट्यगृह बनवताना नाट्यगृह अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कुठली पुढे भविष्यात तक्रार येता कामा नये, यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर इथं 2000 सीटचं थिएटर आहे. मगाशी सांगितलं बंद पडलं आहे. कलेक्टरांना सांगितलं, त्यांनी आधी सुरुवात केलेली आहे. ते लवकरात लवकर सुरू होऊ दे. DPDC मधून आपण पालकमंत्री त्याला पैसे द्या आणि इमिजिएट ते करून घ्या. कारण 2000 सीटचं ते महाबळेश्वरमध्ये आणि किती रसिक आहे तिथे भरपूर आहे. आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणात अशा प्रकारचं नाट्यगृह थिएटर जे आहे आपलं, हे आपण चांगलं करूया. आणि त्याचबरोबर मगाशी जब्बार पटेल यांची सूचना होती, जे आपल्याला ही मराठी रंगभूमी जी आहे हे समृद्ध करायची आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राने अनेक थोर कलावंत दिले, साहित्यिक दिले. महाराष्ट्राने अनेक आपण नवरत्न दिली आणि महाराष्ट्र आणि आपली संस्कृती परंपरा सगळ्यात आपण आघाडीवर आहोत. आणि म्हणून यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल, आपल्या मराठी नाटकांसाठी, सिनेमांसाठी. आता आपण एक जे फिल्म सिटी आहे मुंबईची, ती देखील आपण अतिशय चांगली करतोय. कुठेही कोणालाही आता बोलावं लागणार नाही आम्हाला इथे अडचण आहे म्हणून. त्याच्या मागे आपण लागलोय. मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल लेवलचं ते करतो. त्याच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येईल. आणि जब्बार पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक 11 लोकांची एक कमिटी आपण स्थापन करू आणि या सर्व आपल्या जी काय आपली संस्कृती आहे, आपलं हे कलाक्षेत्र आहे, याच्याशी निगडीत असलेल्या सर्व ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत
आणि महाराष्ट्राला एक प्रगल्भ आणि या सांस्कृतिकदृष्ट्या आपण आघाडीवर आहोत, ते आणखी आपण त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करूया. आणि म्हणून तेही मी या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. महाबळेश्वरमध्ये संमेलन होत आहे. येथे वर्षातून एकदा तरी नाट्य महोत्सवासारखा उपक्रम आयोजित करून स्थानिक आणि व्यावसायिक नाटक सादर झालं तर तिथल्या कलाकारांना संधी मिळेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल. त्यामुळे आपण याचा देखील विचार नक्की करावा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी देणाऱ्या अशा सर्व उपक्रमांना आपण यशस्वी करूया असं मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.